रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी. आपण सगळेजण म्हणतो की ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी का घेतली, संजीवन समाधी का घेतली असेल, असा अनेक लोकांना प्रश्न पडतो. तर याचं फक्त कारण ज्ञानेश्वरांनी स्वतः तर काही सांगितलेलं नाही, पण थोर विचारवंत नामदेव महाराज असतील किंवा त्यानंतरचे जे संत असतील त्यांनी एक उकल करून दाखवलेली आहे किंवा एक लॉजिक आपण म्हणूया वापरलेला आहे. तर ज्या वेळेला एखाद्या स्त्रीचा नवरा कसाही असू द्या, पण तिला तो हवा असतो, कारण तो तिला सांभाळत असतो, तिची जबाबदारी घेतलेली असते त्या स्त्रीची, त्या नवऱ्यानं. मुलगा जरी मोठा झाला, घरात जरी कितीही वैभव असलं किंवा गरिबी असली, तरी सुद्धा त्या स्त्रीला वाटतं की नाही, आपण नवऱ्याच्या आधीच मरावं. म्हणजे हे वैधत्व नको आहे मला. का नको आहे, तर समाज असेल किंवा पावला पावलाला जो आधार आहे, ज्याचा मी विचार करते पावला पावलाला, तोच जर ह्या जगातून गेला तर माझ्या जगण्याला काही किंमत नाही, काडी इतकी सुद्धा किंमत नाही. म्हणून ती स्त्री म्हणते नवऱ्याच्या आधी गेलेलं बरं, म्हणजे आहेव मरण यावं, सौभाग्याचं मरण यावं. सौभाग्य हा शब्द लक्षात ठेवा. हाच विचार ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ आहेत आणि हे सौभाग्य ज्ञानेश्वरांचं हे गुरु निवृत्तीनाथ आहेत. ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला विचार केला की आता हे सगळं ज्ञान जे भेटलं, जे सगळं आपण एवढं सगळं ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, हरिपाठ लिहिला, अमृतानुभव लिहिला, चांगदेव पासष्टी लिहिली, सगळं जे श्लोक सगळं जे काही केलं ते फक्त गुरुमुळे केलेलं आहे आणि गुरु बंधू पण आहे. त्यामुळं ज्ञानेश्वरांना असं वाटलं की गुरुच्या आधी जाणं हे सौभाग्याचं लक्षण नाही आणि मी गेलो तरी माझ्यासाठी गुरुनी रडावं, पण गुरुसाठी मी रडणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरांनी आळंदीला समाधी घेतलेली आहे. समाधी संजीवन हरिपाठ असा हा ज्ञानेश्वर जाता जाता सुद्धा जगाला किती मोलाचा संदेश देऊन गेलेला आहे की गुरुच्या आधी जे मरण येतं ते किती श्रेष्ठ मरण आहे. म्हणजे गुरुच्या वरती जी श्रद्धा भक्ती काय असते हे सुद्धा शेवटी ज्ञानेश्वर सांगून जातात. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. काही चुकत असेल तर कमेंट करत जा. हॅव अ गुड डे. थँक्यू. बोला रामकृष्ण हरी.